नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तिसरा आळंदमधला आणि आज आपण बाय बाय बोलतो आळंदला, कारण की आज आपण चाललो आहे मुंबईला डायरेक्ट. कारण की आमचा प्लॅन पंढरपूरला ठरलेला, पण आज एकादशी आहे तर यात्रा असते तर दर्शन भेटणार नाही, कारण की ऑलरेडी इथं 1:30 वाजून गेलेत. तर आता पटापट सगळं पॅकिंग वगैरे झाली आमची. इकडं पण आहे, परत इथं एक आहे बॅग आणि आता गाडी वगैरे धुवायचं चालू आहे. आणि काय छोटं मोठं सामान राहिलं तर परत एक राऊंड मारून चेक करून नंतर निघूया. आत्ताच जेवण वगैरे झाले प्रॉपरमध्ये आणि जरा नाराज आहे, कारण की गावाला एकदा आलो ना तर परत मुंबईला जायची ओढ नाही लागत, असा विषय. तर काम असतात तर जावं लागतं. मला तर काही काम नाही, आपल्या हर्षदला आणि राजू भाऊ यांना कामं असतात. तर काय नाही, अचानक ठरलं तर अचानक निघायचं, तर निघतो आणि काय नाही गावाला सुरुवात करूया. चला, काय प्रॉब्लेम नाही. तर आता पटापट पहिले सामान वगैरे घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला गाडीमध्ये भेटतो. चला मित्रांनो, हा बॅग वगैरे ठेवते. पद्धतशीर काम 25. इकडं हर्षू वगैरे ऑलरेडी गाडी पॅक झाली आहे थोडी, गोणे वगैरे घेऊन. पकड ते काय ते कपडे आहेत काय? तेच हा कपडे ते जाते कुठं हा ते काय ते चिक्कू ठेवाकडे किती कुठे ठेवलं सीटवर पुढं राहून दे ना, पुढं काय नाही. एक बंद झालं. दरवाजा खोला, तिथे ठेवा आतमध्ये. तिथेच ठेवा ते दरवाजा खोला. चला, प्रॉपरमध्ये ठेवले. हे चिक्कू वगैरे म्हणून पुढे घेतले. ए का ही बॅग काय करायची, पुढे द्यायची की पाठीच? चला, प्रॉपरमध्ये झाले बाकीचा. हां, चिक्कू झाले बरं, फटफट फोटो निकालेंगे. हां चल ना, काढू ना भाई. चला मित्रांनो, झाले आता एकदम प्रॉपर सगळं सेटअप करून झालेलं आहे आणि आता निघायच्या तयारीत आहे. तर निघूया आणि काम 25 करूया आता मुंबईला, कारण की आपले भरपूर दिवस झाले लाईव्ह स्ट्रीम पण चालू नाही, तर लाईव्ह स्ट्रीम पण चालू करायची आहे. तर चला निघूया. मित्रांनो, घरातून निघलेला आपला प्रवास सुरू झाला आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो. आणि विषय असा आहे की आम्ही रस्त्यामध्ये थांबलोय, काहीतरी कसली तरी यात्रा आहे इथं. हा बघा, दिसतंय का? तर आता त्यासाठी ते बघायला आलो. आम्हाला रस्त्यामध्ये दिसला आणि घरातून निघाल्यानंतर ब्लॉग काय नाही बनवला, माहिती आहे का काय विषय होता? कारण की जरा मन वगैरे भरून आलेलं ना, कसं भरपूर वर्षानंतर आल्यानंतर आजी बाबांच्या डोळ्यात पाणी बघून ते कसं तरी वाटलं, त्यामुळं ब्लॉग शूट नाही केलं. आणि इकडं बघा, यात्रा काहीतरी आहे. असं वाटतं भांडणं लागलेत ना.
जत्रा आहे ना. चला जाऊया. चला चला हर्षद शेठ ओ व्हिडिओग्राफर कलबुर्गी. चला चला मित्रांनो जाऊया. इथं जरा माणसं उभे राहिले दिसले असे, त्यामुळं जरा आम्ही गाडी थांबवली आणि बघितली. म्हणजे सोलापूरला जरा स्टोरेज फुल झाला म्हणून जरा दुसरा आपल्या 16मध्ये शूट करतोय. आणि ते जत्रा असते सोलापूर आणि आळंदच्या मध्ये रस्त्यामध्ये हायवेला. चला लेट्स गो जाऊया. भावांनो इथं पार्किंग केली आहे आणि आता इथून आम्ही चाललोय पंढरपूरच्या दर्शनाला घ्यायला. कारण की आज एकादशी आहे आणि एवढी गर्दी आहे ना विचारू नका, जाम गर्दी. तरी पण आम्ही आतमधल्या रस्त्याने एक होता जो जुना रस्ता आहे तिथून आलोय. काय बोलतो हालत लय बेकार झालेली. मला आता पोचले. आम्ही बाहेरच दर्शन घेणार आहे. बघू आतमध्ये जास्त जर गर्दी नसेल ना तर आम्ही आतमध्ये जाईल, नाहीतर कारण की आपल्या इथून डायरेक्ट मुंबईला निघायचं आहे. तर चला प्रवास खूप लांबचा आहे आणि चालवणारा फक्त एकच आहे आपल्याकडे. चला तर फटाफट जाऊया. रिक्षा वगैरे बघूया काय भेटतं. चला रिक्षा. विचारपूस चालले बघूया रिक्षा जायला पाहिजे. कारण की इथून 1-1.5 ते 2 किलोमीटर आहे. चला चला रिक्षामध्ये जाऊया. चलो नवीन गाडी घेत नवीन खरेदी. चला आता रिक्षाने जाऊया. डायरेक्ट मंदिराच्या इथे भेटू तुम्हाला. नामदेव पाडीच्या पुढे आपले नातेवाईक वाटतात आहे. दर्शन वगैरे झालं. मुखदर्शन घेतलं बाहेरूनच, कारण की एवढी गर्दी आहे ना, अफाट गर्दी आहे. तर मुखदर्शनला पण लई मोठी लाईन आहे. आणि आम्ही तिथं बाहेरून दर्शन घेऊन नंतर प्रसाद वगैरे घेतला आहे प्रॉपरमध्ये. आणि आता नाश्ता करायला बसलो आहे. फटाफट नाश्ता करू आणि निघूया. किती वाजले तरी टाईम झालं 6-5 झाले. हां 6 म्हणजे 6 वाजून गेलेत. आणि आम्ही इथं आय थिंक 4 वाजता आलेलो ना. 2 तास झाले. म्हणजे इथं इथले तर फिरण्यामध्ये 2 तास गेले. आता पटापट खाऊ आणि निघूया. डायरेक्ट जाऊया आपल्या मुंबईच्या प्रवासाला. आणि काम 25 करून भजी खाणार आहे. भजी आणि आम्ही आत्ता बसलो आहे हॉटेलमध्ये जेवायला. कारण की माझं तर पूर्ण डोक्यामध्येच गेला. तिकडून जेव्हा पंढरपूरवरून आम्ही निघलो तेव्हापासून झोपलेलोच होतो. आणि आता भूक लागली म्हणून आम्ही थांबलो इथं. अजून साताऱ्यामध्येच आहे, शिरवळच्या पुढे वगैरे आलो आहे काहीतरी. आता इथून पटापट खाऊ आणि निघूया घरी. जायला तर 3-4 वाजतीलच. साठी काय केलंय बघूया कसा विषय होते, बघू. पटापट जाऊ. शूटसाठी घोडा मागवलाय.
जास्त घाई नाही करायचे कारण की स्लो गेला ठीक आहे. साडी बिडी आजची काही माहिती ना रिंग लाईट नवीन पटापट जाऊ. आणि आजचा माहीत नाही ब्लॉग कसा झाला आहे काय नाही तर समजून घ्या जरा. राहुल आता जाते जरा आणि आता पण जरा झोपेतच आहे. मित्रांनो मसाला पापड खाऊन झाले आणि आता आले आपली पनीर टिक्का येणार काय पनीर चिल्ली पनीर टिक्का मसाला आणि कोल्हापुरी भाजी आहे. आता खाऊ आणि लांबलेट विषय म्हणजे गाडीमध्ये जाऊन तर डायरेक्ट झोपणार आहे. बघूया कसा होता पुढचा प्रवास. पहिला खाऊ आणि काम करतेस. जेवायला 2000 years later. तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहे घरी. म्हणजे काल रात्री पोचलो आहे घरी 2 वाजता काहीतरी पोचलेलो. त्यानंतर थोडा जरा आपल्या सेटअपला मिस करत होता तर एक तास जरा पीसीवरती बसलो जरा टाइमपास केला आणि त्यानंतर झोपलो. आणि अजूनसुद्धा जरा जास्त ट्रॅव्हलिंग करून आलं तर जरा अजून फ्रस्ट्रेशन चालू आहे आणि जरा झोप वगैरे आहेच चेहऱ्यावरती. पण तरीसुद्धा मी रात्री ब्लॉग एंड करायला विसरलो तर आता सकाळी आपण ब्लॉग एंड करतो आहे आणि जरा टाइमपास करतो जरा यूट्यूबवरती. तर पटापट ब्लॉग एंड करू आणि जाऊ फ्रेश वगैरे होऊ जरा आंघोळ वगैरे करू जरा रिलॅक्स पण वाटतं आहे. आणि कसं आहे सांगू माहिती आहे का तुम्हाला का भावांनो कारण की आपण गावाला जातो ना एकदम सायलेंट मुंबईसारखी अशी धावपळ नसते आणि एकदम शांत वातावरण असतं एकदम शांत. तर तिथं अजून जरा राहायची इच्छा झालेली पण काम आहे दुसऱ्यांना पण ठीक आहे. मला काम नाही मग म्हणून काय झालं पण दुसऱ्यांना काम आहे तर काय विषय नाही. आणि कसं जरा तिकडे गेल्यानंतर ती आस लावतात ना आई बाबा जे असतात त्यांच्या डोळ्यात निघायच्या टाईमला जरा ते अश्रू बघितले ना त्यामुळे जरा शांत झालेलो. असतं नाही यार की आम्ही घाईघाईमध्ये गेलो आणि घाईघाईमध्ये झालो आहे असा विषय झाला आहे. नाहीतर आम्ही त्या लास्ट टाईम म्हणजे 2022ला गेलेलो ना तेव्हा मस्तपैकी 4 ते 5 दिवस आम्ही थांबलेलो आणि फुल मजा केलेली तेव्हा पण. आणि आता पण आम्ही 2 ते 3 दिवस काहीतरी होतो पण ते 2 ते 3 दिवस पण आम्ही एवढी एन्जॉय केला ना. लास्टच्या दिवशी पण आम्ही एवढा एन्जॉय केला ना भाई जाम. आणि खरं म्हणजे मित्रांसोबत एन्जॉय करायला कुठं भेटतं आजकाल. पण माझे असे जिवलग आहेत मोजकेच आहेत जाम मजा येते एन्जॉय करायला. तर काय विषय ना भावांनो. चला आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. आपण भेटूया आपल्या अशाच धडकत्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि इज्जत द्या. चला.